हार्दिक स्वागत करतो. परवा दिनांक 7 जुलै 2026 रोजी या राज्याचे सन्माननीय आमदार उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा परभणी जिल्ह्याचा शेतकरी संवाद दौऱ्याच्या अनुषंगानं दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या सगळ्यांची विचारपूस करावी या उद्देशानं आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केले. अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू इच्छितो, परंतु सत्तेमध्ये आपण नसल्या कारणानं बऱ्याच गोष्टी करू शकलो नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि त्या पार्श्वभूमीवरच सर्व कार्यकर्त्यांच्या भावना, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना, लोकांचा रेटा साहेब आपण कुठेतरी सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या जिल्ह्यातल्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी आपल्याला काही बळ मिळेल आणि आपल्याला अधिकारानं काही गोष्टी करून घेता येतील. त्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनीच सत्ताधारी पक्षात सहभागी व्हावं अशा स्वरूपाच्या आग्रहाखातर आम्ही सर्वांनी ही भूमिका घेऊन 22 तारखेला आम्ही माननीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमची बांधिलकी वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराशी आहे. काले होती आणि उद्या राहील, यामध्ये कुठेही गुमान असायचं कारण नाही. त्यामुळं 1989 ची पहिली लोकसभेची निवडणूक परभणीची कैलासवासी अशोकराव देशमुख साहेबांच्या रूपानं शिवसेनेनं धनुष्यबाण या चिन्हावर लढली. पण त्यावेळेस पक्षाचं चिन्ह म्हणून ते त्यावेळी नव्हतं, तर आपला उमेदवार हा अपक्ष उमेदवार असा संबोधल्या गेलेला होता. परंतु त्यावेळेस शिवसेनेनं जे मताधिक्य घेतलं आणि अशोकरावच्या रूपानं जी आपण लोकसभेची निवडणूक जिंकली, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि शिवसेनेला धनुष्यबाण हे सिंबॉल पण मिळाला. तेव्हापासून आजपर्यंत धनुष्यबाणाच्या शिवाय परभणीतल्या निवडणुका झाल्या नाहीत. एक अपवाद वगळता 2024चा, पण योगायोग असा होता की त्यावेळेस कोणत्याच पक्षाचं चिन्ह नव्हतं, ना काँग्रेसचं, ना एनसीपीचं, ना भाजपचं, ना शिवसेनेचं. त्यामुळे तिथं चिन्ह सगळे नवीनच होते आणि त्या नवीन चिन्हावर मला लढण्याचा योग आला आणि त्या निवडणुकीत सुद्धा मला चांगल्या मताधिक्यानं परभणीकरांनी, या लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी, मतदारांनी निवडून दिलं. त्यानंतर ही जी काही पार्श्वभूम्या घडत गेल्या, त्या काही रोज घडत आहेत, ती लोक थांबायला तयार नाही. सत्ताधारी लोक विरोधकांना विश्वासात घेत नव्हती. पूर्वी मी पण विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, त्यांच्या काळात सुद्धा आम्ही विधानसभेमध्ये 10 वर्ष काम केलं. परंतु काही रेशिओ ठरलेला असायचा, 60-40, 70-30 अशा स्वरूपानं विकासात्मक निधी सुद्धा बजेटमध्ये काही प्रमाणात दिल्या जायचा. पण हल्ली ह्या 5-7 वर्षाच्या काळामध्ये विरोधकाची गळचेपी करण्याचा प्रयत्न सातत्यानं सत्ताधाऱ्याकडून होत होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणलं तर कालची आमच्या परभणी जिल्ह्यातली मागची झालेली डीपीडीसी मध्ये 400 कोटीची डीपीडीसी होती. कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना मी विरोधी पक्षाचा खासदार म्हणून माझ्याकडे फक्त 3 कोटी रुपये मला दिले. 400 कोटी डीपीडीसी म्हणजे ही स्थानिक विकास निधी सारखा विषय आहे. म्हणजे ह्या करातून जो काही पैसा शासनाला मिळतो तो ह्या नागरिकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नागरिकांच्या सोयी सुविधासाठी खर्च करण्याचा तो राईट आहे. मग आता मी लोकसभेचा खासदार आहे, माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही मला हेतू पुरस्कार डावलता, मतदानाची चेष्टा नाही काही. आणि बघ दरवेळेस अशा स्वरूपानं होत चाललं होतं. शेवटी कार्यकर्ता हातबल होत होता की बाबा आपण या अशा परिस्थितीत
आपल्याला सुद्धा काही भूमिका घ्यावा लागतील, काही विचार करावा लागेल, तरच आपल्याला लोकांसमोर जाता येईल, लोकांचे कामं करता येतील. या अनुषंगाने सर्वांनी आग्रह केल्यानंतरच आम्हाला ही भूमिका घेण्याला भाग पडलं आणि आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे सहकारी लोकसभेतील यांच्या सहकार्यानं आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करून वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम या ठिकाणी करण्याचा मानस आम्ही केलेला आहे. निश्चित परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, यात दुमत नाही. 1989 पासून आजपर्यंत मधला एक 98 ते 99चा 13 महिन्याचा सुरेशराव वरपुडकर साहेबांचा कार्यकाळ जर सोडला तर आजपर्यंत शिवसेना या ठिकाणी अबाधित आहे, एवढं आपण सगळेजण जाणता. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी एक जुटीनं एका विचारानं एका मनानं सगळ्यांनीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणाच्या चिन्हावर भविष्यामध्ये निवडणुका लढवून चांगली ताकद जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा मनोदय केलेला आहे. आणि त्या मनोदयाच्या अनुषंगानं उद्या 7 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेब शेतकऱ्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या अनुषंगाने आमची तयारी चालू आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या सगळा संदेश जावा या उद्देशाने आम्ही तुम्हाला सुद्धा सगळ्या बांधवांना या ठिकाणी पत्रकार बांधवांना बोलवलंय. या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि कार्यक्रम भव्य दिव्य असा स्टेडियम मैदानावर होणार आहे. तर त्या अनुषंगानं आपल्याला आता काही विचारायचं असं तर विचारू शकता.